गोविंद फडेंची पोस्ट जी आहे ती त्याचं समर्थन करता येणार नाही आणि करत पण नाही. पण मला वाटतं बीड जिल्ह्यातलं जे वातावरण गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक पातळीवर ज्या पद्धतीने दूषित झालेलं आहे, त्यातलीच ती एक कडी आहे. म्हणून आम्ही केवळ गोविंद फडे यांच्या पोस्टवरून जर चर्चा करणार असू, तर हे मात्र चुकीचं ठरणार आहे. कारण की गोविंद फड सारख्या पोस्ट याच्या अगोदर सातत्याने येत गेल्या. मग कुणी या गटाचा असेल, कुणी त्या गटाचा असेल, कुणी या जात समूहाचा असेल, कुणी त्या जात समूहातला असेल. मात्र सोशल मीडियातल्या 5% लोकांनी 95% लोकांचं जगणं प्रभावित केलेलं आहे. मीडियाने सुद्धा सोशल मीडियातल्या अशा प्रकारच्या विद्वेष पसरवणाऱ्या पोस्टवरून चर्चा घडवून आणणे किंवा याच गोष्टीवर मुद्दा करणे हे सुद्धा दुर्दैवी आहे. बीड जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, कुठल्याही घटनेचे पडसाद आपण ज्या पद्धतीने चर्चा घडून आणतो तसे दिसून येतात. म्हणून गोविंद फडे यांची प्रतिक्रिया समर्थनीय जरी नसली तरी ती ऍक्शनची रिॲक्शन आहे. म्हणून जर आम्हाला कुठल्या विषयावर चर्चा करायची असेल तर केवळ रिॲक्शनवर नाही, तर ती ऍक्शनवर सुद्धा करावी लागेल. म्हणून कुठल्या तरी एका नेत्यावर, कुठल्या तरी एका सामाजिक कार्यकर्त्यावर त्यांच्या जीविताच्या हानीबद्दल, त्यांच्या जीविताच्या धोक्याबद्दल जाणीवपूर्वक चर्चा घडवून आणून एक भावनिक सामाजिक वातावरण दूषित करण्याची जी स्पर्धा लागलेली आहे ती महाराष्ट्र आणि बीडच्या अस्मिता आणि पुरोगामी विचारासाठी घातक आहे. परवा मीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पाहिलं की त्याच्यात असं म्हणलं गेलंय की धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागला तर जरांगे आणि दहसचा खेळ खाल्लास. तर मला प्रथमतः असं म्हणायचं आहे की आदरणीय धनंजय मुंडेजी यांच्या केसाला धक्का कसा लागणार आहे तो त्या फडनी स्पष्ट करावा. आणि त्यानंतर जरांगे पाटील व सुरेश धस यांचा संबंध काय आहे हे स्पष्टपणे सांगावं, ना की तोडक्या मोडक्या भाषेत काहीतरी विचित्र पद्धतीने मांडून समाजाचं समतोल बिघडणं हे चुकीचं आहे. पोलिसांनी या व्यक्तीला तपासात घ्यावं आणि जे काही या मागचा ह्याचा हेतू होता तो समाजासमोर स्पष्ट करावा. कारण अशा तुरळक लोकांमुळं संत, महंत, महापुरुष यांना टार्गेट केलं जातंय. गड, धार्मिक स्थळ यांचं कुठंतरी विडंबन केलं जातंय. सोशल मीडिया आर्टिकल व्यक्तिमत्वचं जरी स्वतंत्र असलं तर ह्या माध्यमातून अशा पद्धतीनं व्यक्त झालं होते की सामाजिक कलश मन दुखवले जात आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मला असं म्हणायचं की आमच्या बीड जिल्ह्यामध्ये खरंच असं दूषित वातावरण नाहीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेरील जिल्ह्यातील लोक व्यक्त होतात आणि त्याचा असंतोष कुठेतरी पसरतो. फड जर धनंजय मुंडेजी यांचे कार्यकर्ते असतील तर मुंडेजींनी त्यांना बोलवावं आणि विचारावं की माझ्या केसाला धक्का कसा लागणार आहे, तू मला आधीच सांग. तुला कोणत्या गुप्त यंत्रणेने सांगितलं आहे की काय होणार आहे. आणि त्यानंतर जरांगे पाटलांना आणि आमदार सुरेश धस साहेबांना काय खेळ खल्लास करणार आहे, कोणता कबड्डीचा, क्रिकेटचा का खो खोचा खेळ खल्लास करणार आहे त्याची स्पष्ट करावं. म्हणजे आम्हीही तशी प्रॅक्टिस करायला तयार आहोत. हे अतिशय वाईट बातमी व अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे आणि चुकीची पोस्ट आहे असं मला म्हणावं वाटेल. कारण संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल त्यांना मारण्याची भाषा ही कुणी करू नये. आणि जर तसं करणार असेल तर त्यांना अगोदर 6 कोटी मराठ्यांना सोबत त्यांची गाठ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावं. जाणून बुजून मराठा ओबीसी वाद लावायचा, वेगवेगळ्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी जाणून बुजून मराठा ओबीसीचा वाद असं निर्माण करून काही गोष्टीला बगल द्यायची असा त्यातला प्रकार असावा. आणि ह्या जो कोण फड नावाचा व्यक्ती त्यांनी फडफड अशी करण्यापेक्षा अगोदर स्वतःचं काम बघावं, स्वतःच्या समाजाचं काही भलं करता येते का ते बघावं. जाणून बुजून मराठा आणि वंजारी समाजात वाद निर्माण करणारं वक्तव्य करू नये. मनोजदादाच्या बाबतीत किंवा सुरेश धस अण्णाच्या बाबतीत त्यांनी अतिशय धमकीची पोस्ट दिली. त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि मनोजदादाच्या केसाला जरी धक्का लागला तर पुढं काय होईल हे त्यांनी होणाऱ्या परिणामाला सुद्धा सामोरं जायची तयारी ठेवावं. तक्रार दाखल करणार? हो, आमच्या बांधवांनी आष्टीला तक्रार दाखल केली, पाटोद्याला दाखल केली, अंबाजोगाईला तक्रार दाखल केली. आता बघूया पोलीस कधी गुन्हा नोंद करतायत. अनेक ठिकाणी तक्रारी दाखल होत आहेत आणि
जाणून बुजून असं सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण वक्तव्य किंवा जर अशा कोणी धमक्या करत असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. हे सुद्धा पोलीस प्रशासनाला आमचं आव्हान असणार आहे.